नमस्कार, मी डॉक्टर क्षितिज मणेरकर। आज आपण जाणून घेणार आहोत स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री ब्रेस्ट कॅन्सरची जी असते याबद्दल काही तथ्य। बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की ब्रेस्ट कॅन्सर हा प्रत्येक वेळी अनुवंशिक म्हणजे फॅमिलीत असतो आणि एका स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर तिच्या मुलीला किंवा तिच्या बहिणीला हा कॅन्सर नक्की होणार। तर हे अगदी हा चुकीची गैरसमज आहे। असं काही नसतं। वैद्यकीय भाषेमध्ये आम्ही ज्याला म्हणतो स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री ब्रेस्ट कॅन्सरची असणं याचा अर्थ असतो की दोन किंवा दोनपेक्षा जास्त नातेवाईक फर्स्ट रिलेटिव्ह म्हणजे पेशंटची बहीण किंवा पेशंटची आई किंवा पेशंटची मुलगी यांना जेव्हा कॅन्सर असतो ते पण दोन किंवा त्यापेक्षा जास्त नातेवाईक याचबरोबर किंवा ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हरी या दोघांचा कॅन्सर जेव्हा असतो किंवा दुसरे सेकंड लाईन फॅमिली असते जे 3 पेक्षा जास्त नातेवाईक असतील तर किंवा जेव्हा फॅमिलीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हे 40 किंवा त्याच्यापेक्षा कमी वयामध्ये आलेला असतो त्याला आपण म्हणतो स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री। तर प्रत्येक कॅन्सर हा स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्रीमुळे नसतो।